नमस्कार, माझे नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि शेअरही करा, जेणेकरून चांगली माहिती आपल्या मित्र नातेवाईकापर्यंत पोहोचते. तर मित्रांनो, थंबनेलवरून विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की मानवाधिकार. मानवाधिकार म्हणजे काय? म्हणजे ज्याला आपण ह्युमन राईट्स म्हणतो, की माणूस ह्याच्यामध्ये असे काही मूलभूत अधिकार आहे की तो जन्माला आला की त्याला हे सर्व अधिकार मिळतात. जे कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, शिकलेला असो, बिन शिकलेला असो, जो मानव जातीला जन्माला आला त्याला इथे या ठिकाणी हे सगळे हक्क त्याला या ठिकाणी मिळतात. याच्यामध्ये कुठल्याही जगाच्या पाठीवर, कुठल्याही जगाच्या कोपऱ्यात जा, जात भेद, धर्म, भाषा, लिंग भेद असं कुठलंही काही मानलं जात नाही. हे कारण या ज्या संस्था आहेत, मानवाधिकार आयोग, जे मानवाधिकाराचे रक्षण करते अधिकारांचे, हे जे आयोग आहे हे आंतरराष्ट्रीय दर्जावरती आहे, राष्ट्रीय दर्जावरती पण आहे आणि स्टेट म्हणजे राज्य मानवाधिकार आयोग, ज्याचं मुंबईला ऑफिस आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं की ज्या माणसांना जे अधिकार दिलेले आहेत, जे मूलभूत हे दिलेले आहेत राईट्स, तर त्यांचं रक्षण करण्याचं काम ह्या संस्था करतात. तर याच्यामध्ये आता काय काय अधिकार दिलेले आहेत? तर याच्यामध्ये समानतेने जगण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, त्याला शैक्षणिक आरोग्याचा हक्क आहे, त्याच्यानंतर काम वेतनाचा हक्क आहे, त्याच्यानंतर गुलामगिरी व छळापासून मुक्तीचा अधिकार आहे, स्वतंत्रपणे त्याचे विचार मांडण्याचा अधिकार आहे, स्वतःच्या मनाने त्याला जगण्याचा अधिकार आहे. असे बरेच राईट्स याच्यात ह्युमन राईट्स मध्ये दिलेले आहेत. नंतर गुलामगिरी व छळातून मुक्तीचा अधिकार दिलेला आहे. सांस्कृतिक जीवनामध्ये तो कुठल्याही कार्यामध्ये भाग घेऊ शकतो असे त्याला अधिकार दिलेले आहेत. त्याच्यानंतर धार्मिक हे सर्व अधिकार त्याला दिलेले आहेत. तो कुठल्याही धर्मामध्ये जाऊ शकतो किंवा कुठल्याही धर्माचं तो स्वतःचा धर्म बदलून दुसरा धर्म स्वीकारू शकतो. हे सुद्धा अधिकार त्याच्यामध्ये त्यांना दिलेले आहेत. म्हणजे हिंदू धर्मातून मुसलमान, ख्रिश्चन किंवा कुठलाही शीख, ईसाई म्हणा, यात कशातही तो त्याचे हे अधिकार त्याला त्याच्यामध्ये दिलेले आहेत. अन्न, वस्त्र व निवारा पुरेसा याचाही सुद्धा त्याला अधिकार दिलेला आहे. आता याच्यामध्ये हे काही कलमांखाली दिलेले अधिकार आहेत, ते पण आपण पाहूया. समानतेचा अधिकार कलम 14 आणि 18, स्वातंत्र्याचा अधिकार 19, 22, त्याच्यानंतर स्त्री शोषणाचा अधिकार असेल तो 23, 24 कलम नुसार याच्यामध्ये त्यांचं संरक्षण केलेलं आहे. 25, 28 त्याच्यामध्ये धार्मिक स्वातंत्र्य जे आहे ते या कलम याच्यामध्ये संरक्षण केलं. कलम 29, 30 मध्ये शैक्षणिक व सांस्कृतिक या हक्काचं त्याचं संरक्षण केलेलं आहे. आणि या वरील सर्व याच्यामध्ये जर कशाचं उल्लंघन झालं, त्याच्या बाबतीत जर काही घडलं, त्याला कोणी दबाव आणला किंवा त्याच्याबरोबर काही या व्यक्ती स्वातंत्र्याच्या बद्दल काही कुणी आक्षेप किंवा त्याला काही टॉर्चर करत असेल, तर कलम 32 नुसार तो इसम डायरेक्ट उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊ शकतो. एखाद्याच्या बाबतीत जर ह्या घटना घडल्या, समजा म्हणजे मुलींचं लैंगिक शोषण असेल किंवा स्त्रिया जिथं काम करतात तिथं त्यांचं लैंगिक शोषण होत असेल किंवा कोणाच्या एखाद्याला बळच त्याला धर्मातून दुसऱ्या धर्मात घेतलं जात असेल, तर मग ह्या तक्रारी कुठं करायच्या किंवा कशा करायच्या? तर याचं जे मी तुम्हाला सांगितलं, जे आपल्या महाराष्ट्राचं ऑफिस जे आहे ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या तिथं आहे. तर तुम्ही ऑनलाईन याची कंप्लेंट करू शकता. याची जी इंटरनेटची जी म्हणजे साईट आहे ती MS म्हणजे महाराष्ट्र स्टेट H ह्युमन राईट RC कमिशन @government.com gov.in म्हणजे ही त्याची वेबसाईट आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्यांना मेलही करू शकता, त्याच्यानंतर पत्राने व्यवहारही करू शकता किंवा तुम्ही स्वतःही तिथे जाऊन तक्रार करू शकता.
तर एवढ्या सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला अवेलेबल आहेत, पोर्टलवर सुद्धा अवेलेबल आहेत ऑनलाईन. आता याच्यामध्ये ह्या संस्था नेमकं काय करतात? मग समजा एखाद्यावर जर अन्याय झाला असेल, आता याच्यामध्ये बघा काही केसेस आहेत ना 1 वर्षापेक्षा जर जुन्या असतील तर त्या केस घेतल्या जात नाही, त्याची दखल घेतली जात नाही. पण जर जर नवीनच असतील सगळ्या तर त्याची दखल, गंभीर दखल घेतली जाते व सदर विभागाकडून, म्हणजे एखादा कुठल्या गृह विभागात असेल किंवा शिक्षण खात्यात असेल तर ते विभागाकडून त्याची माहिती घेतली जाते, त्याचा अहवाल घेतला जातो किंवा पोलिसांकडून त्याचा अहवाल घेऊन योग्य ती कारवाई सरकारला या ठिकाणी सांगितली जाते. आणि पीडित व्यक्तीला सरकारकडून जर त्याला काही नुकसान झालं असेल तर त्याची आर्थिक भरपाई देण्यासही शिफारस करते. म्हणजे ही डायरेक्ट काही करत नाही, पण सरकारला मात्र ही शिफारस करू शकते. सरकारला सांगू शकते की तुम्ही यांच्याकडून असं असं घ्या. डायरेक्ट हे काही कोर्टाचं काम नाहीये, परंतु ही जी संस्था आहे हिच्यामध्ये एवढी पॉवर आहे की ती सरकारला सगळ्या गोष्टी सांगू शकते की तुम्ही ह्या पद्धतीने ह्या माणसावरती असा असा अन्याय झालेला आहे, त्याच्यामुळे त्याला तुम्ही अशा अशा पद्धतीने त्याचं आर्थिक नुकसान भरपाई असेल किंवा त्याला पुढच्याने काय केलं असेल तर त्याला योग्य ती कारवाई त्याच्यावरती करण्यात येते. ही जी संस्था आहे, म्हणजे हे जे आयोग आहे, मानव अधिकार आयोग, आता हे प्रामुख्याने कशावर लक्ष ठेवू नये, म्हणजे हे नेमकं कुठल्या कामावर जास्त लक्ष देतं तर पोलिसांकडून होणारा छळ, त्याच्यानंतर कोठडीत होणारे मृत्यू, मग बऱ्याच वेळा त्याला वेगळं रूप देण्यात येतं परंतु याच्यावरती लक्ष ठेवू नये, किंवा महिलांचे मुलींचे शोषण किंवा कैद्यांची दयनीय हालत जेलमधील, किंवा एखाद्याचा जातीभेदाचा छळ होत असेल, एखाद्याला जातीवच्चे सारखंच टॉर्चर केलं जात असेल किंवा एखाद्याला खोट्या ह्याच्यामध्ये अवैध अटक केली जात असेल तर या मेन ह्या टॉपिकवरती मानवाधिकार जास्त लक्ष ठेवून असतं आणि त्याच्यावरती खूप गंभीर प्रकारे या ठिकाणी पाऊल उचललं जातं आणि पुढच्याला म्हणजे ज्या पीडिताला न्याय दिला जातो आणि जो कोणी गुन्हेगार आहे त्याला योग्य ती शिक्षा, मग ती न्यायालयामार्फत असेल किंवा त्याच्याकडून काही नुकसान भरपाईचं करता येत असेल तर या गोष्टी सुद्धा या मानवाधिकारामध्ये, ह्युमन राईट्समध्ये या संस्था करत असतात. म्हणजे आज बघा तुम्ही, जे संविधानामध्ये जे हक्क दिलेले आहेत त्या आर्टिकल 21 नुसार, हे त्याच्या संदर्भातच ते फंडामेंटल राईट्स आहेत, म्हणजे मूलभूत अधिकार आहेत, तसेच हे मानव अधिकार आहेत. म्हणजे जवळजवळ सगळ्या गोष्टी ह्या कायद्याने व्यवस्थित या ठिकाणी मांडलेल्या आहेत. फक्त काय होतं की बऱ्याच लोकांना आपले अधिकार माहीत नसतात. मग अधिकार माहीत नसल्यानंतर बऱ्याच वेळा सरकारी म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांकडून म्हणा किंवा काही जे शोषणकर्ते असतील समाजातले किंवा राजकीय लोक असतील यांच्याकडून सगळी हेळसांड होत असते समाजाची. त्याच्यामुळे आपापले मानव अधिकार, ह्युमन राईट्स हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण आजचा हा व्हिडिओ घेतला होता की प्रत्येकाला आपले मानवाधिकार माहिती असायला पाहिजे. आपण पुढच्याही व्हिडिओमध्ये याच्यापेक्षा आणखी डिटेल घेऊन येऊया. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा, कारण तुमच्या कमेंट ह्या अतिशय महत्त्वाच्या असतात. कारण ज्यावेळी तुम्ही लाईक करता, कमेंट करता त्यावेळेस आणखी बरं वाटतं नवनवीन व्हिडिओ घेऊन यायला किंवा नवनवीन माहिती घेऊन यायला बरं वाटतं, नवीन विषय घ्यायला बरं वाटतं. कारण आपण काही एकसारखेच कुठले विषय घेत नाही. त्याच्यामुळं आपल्या यूट्यूब फॅमिलीला याचा फायदा व्हावा आणि आपापले अधिकार माहिती असावं हीच एक मनातली इच्छा असते. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.